एक नंबर क्वालिटी है. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये, म्हणजे पवन करंडे या ब्लॉगच्या चॅनल वरती. तर आज तर तुम्हाला माहित नसेल काय, पण तुम्ही थंबनेल वरून तो बघितला असेल. तर आज आहे आपल्या सौरभ करंडे पाटील यांचा बर्थडे. तर तो माझा भाऊ पण लागतो आणि वर्गमित्र पण आहे. तर आता आम्ही चाललोय फुले हॉटेलला आणि तो येतोय. आता आम्ही अनिकेत हॉटेलला चाललोय. तुम्हाला काय अनिकेत हॉटेलचा शूट नाही दाखवणार, डायरेक्ट फुलेला गेल्यावर दाखवणार. एकदम छोटा ब्लॉग बनवतो आणि मस्त बनवतो. हे बघा, समर्थ, अभिषेक आणि समर्थची गाडी. आणि ही खोपडी झाली नीट. तर खोपडीचा खूप मोठा विषय आहे, तर ते नंतर सांगेन मी कधीतरी तुम्हाला. आता जाऊ आपण डायरेक्ट फुले हॉटेलला. थांबाय, तर आपण जाऊ फुले हॉटेलला. तर चला. तर मित्रांनो, आलोय फुले हॉटेलला. हात वगैरे धुतोय बघू शकता. पण बर्थडे बॉय अजून काय आला नाही. 9 वाजलेत. त्याला इतके फोन केले कुठे आपल्याला माहित नाही अजून तो. तर बघू आता ते कुठे आहे काय. तर चला आता डायरेक्ट जेवणाच्या टेबलवर जाऊ, नाही तर मग इकडे बघू नियोजन. पोरं कुठं थांबलेत कुठं नाही. आणि हे बघा, हे फुले हॉटेल. जसं की आपण दर बर्थडेला इथे येतो आणि मला मनाला जेव्हा वाटेल तेव्हा पण मी इथे येत असतो. तर चला आता. तर मित्रांनो, सौरभ भाऊ खूप उशीर केलाय. सौरभ भाऊने 9 वाजवलेत आणि सौरभ भाऊ आलेला आहे बघा इकडं. आणि अख्खी फॅमिली घेऊन आला. घरचे अख्खे आलेत. कोण आलंय? नाव तर सांगते तर. ज्ञानेश्वर आपला भाऊ आलाय. त्याला पण मी ब्लॉग मध्ये दाखवतो. चला आता आतमध्ये जाऊ, लय उशीर झालाय. चला समर्थ भाऊ, चला. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर फुले हॉटेलला आलोय आणि इथं फुले हॉटेलमध्ये बदल काय झालाय बघू शकता. तर बदल असा झालेला आहे की ती माग जे मिरर होती ना, ते मिररच्या जागी हे लावलंय बघा. हे लावलंय. म्हणजे अरे यार, मिरर नव्हती, सॉरी, खिडक्या होत्या. म्हणजे मिरर पण होती, खिडक्या पण होत्या. तर खिडक्या काढून हे लावलेलं हे बघा. आणि आपलं साईबाबाचं मंदिर तर आहेच, हे बघा. आणि आता 4 जण बसलोय. अभिषेक, अनिकेत, समर्थ आणि मी बसलोय. तर अजून मनीष आणि यश बाहेर आहे आणि सौरभ येतोय. तर आता आपण ऑर्डर देऊ. हे बघा, अनिकेत भाऊ ऑर्डर देत आहेत. तर दरवेळेस प्रमाणे आपण मागवणार तर हेच आहे की काजू करी, पनीर बटर आणि अजून काही नवीन भाज्या असल्या तर मागू, बघू. अरे मग ते जे आहे ते. आणि हे आपलं पापडी कोणती, कोथिंबीर वडी आणि पापड, हे मेन. अरे यार, भूक लागली खूप. तर मित्रांनो, भाजी वगैरे आले आणि आपल्याला समर्थ वाढतोय बघू शकता. इकडं अभिषेक वगैरे सर्वजण आहेत. तर आता मी माझा मोबाईल लावलाय चार्जिंगला आणि मी आहे ना अभिषेकच्या मोबाईल मध्ये शूट करतोय. कारण की माझा उद्याचा जो सकाळी ब्लॉग पडणार आहे तो एडिट करायचा राहिलाय, त्याच्यामुळे तो घरी जाऊन एडिट करायचा आहे आपल्याला. तर आता सौरभ दाखवतो, सौरभचा भाऊ पण दाखवतो. हे बघा, हा सौरभ आहे आणि सौरभचा भाऊ इकडे बसलाय, तो बघा तिकडे कोपऱ्यात. आणि हे बघा, तर भाजी आली, हे बघा. जेवण चालू करतो आणि जास्त काय मोठा ब्लॉग नाही बनवत, छोटासा बनवतो. आणि केकचं कटिंग वगैरे दाखवतो आणि अजून काही मागवलं तर ते पण दाखवतो. हे बघा. अरे कॅन्सल कर. आणि आम्ही रोट्या कोणत्या मागवल्या होत्या, दुसऱ्यावाल्या नाही का, बटर रोटी, पण ती साधी आली, परत चेंज करायला लावली. आणि भाजी पण काजू करी सांगितली, ती वेगळीच काजू पनीर आली. तर आम्ही रिटर्न दिली, दुसरी येऊ राहिली बघा. एक नंबर क्वालिटी है. तर मित्रांनो, फुले स्पेशल जे फुलेचं तिथं पान भेटतं ते आपण घेतलंय आणि यांनी पण घेतलंय बघा. हे बघा, यांनी सगळ्यांनी पान घेतलेलं आहे बघा. आणि म्हणजे खूपच क्वालिटी पान आहे, मला तर आवडलं. मी दरवेळेस आल्यावर घेत असतो. आता आपण डब्बा आहे ते घ्यायचं नाही, बघू. तुम्हाला घ्यायचंय का पान? तर
ठीक आहे चला. हा हे खा. हा मित्रांनो हे डब्बा पण घेतला बघू शकता. आम्ही असंच करतो. मित्र ज्याचा बर्थडे असतो ना त्याला खर्च थोडासा करावा लागतो नाही का, कारण वर्षातून एकदाच मित्र खर्च करतो, त्यामुळे 2,000 रुपये एवढं काही मोठी गोष्ट नाही. तर चला आता पान आणि हे घेतले, आता हे खाऊ आणि केक कट करायला निघू आपण. चला चला. सौरभ शेठ हॅपी बर्थडे टू यू. सौरभ शेठ अजून मोठा हो, म्हणजे वजनाने नाही रे, पैशाने वयाने. त्याच्या डोक्यात घाला काहीतरी. एवढा फोन त्याचा काही पण घेऊन देत नाही. वाटलं नाही घातलेल्या. तुम्हाला वरती न्यायचं नाही, अंगाला नाही लागत आहे. तर मित्रांनो लाईट बंद केली नाही का पुले हॉटेलवाल्यांनी, कारण की काय होतं 10 वाजता पुले हॉटेल बंद होतं, तर सगळा पचका झालेला आहे, सगळं अवघड झालेलं आहे. तर चला आता जाऊन त्या ब्लॉग मी एंड करतो. आणि केक उरलेला आहे, आता बघू ते काय करते केकचं. तर जाऊ द्या आता. हे असं केक आणला होता, केकचं काय झालं तर फोटो पण थोडासा खराब झाला. तर ब्लॉग संपवतो. बाय बाय.